आज 35 वर्षापासून नाही कुठल्या हॉस्पिटल बांधल्या, नाही कुठल्या मनोरंजनाच्या गोष्टी केल्या, तर काही गार्डन चांगले डेव्हलप केले, काहीच नाही ना. रोडची कंडिशन होती ती बेकारच होती. त्या सगळ्या गोष्टीला लोकांनी विचार केला आणि लोकांनी पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाला निवडलं. गेल्या 1 वर्षापूर्वी ह्याच लोकांनी आमदार म्हणून राजन नाईक यांना निवडून दिलं आणि जेव्हापासून राजन नाईक आज आमदार झाले त्यापासून सतत विकास योजनेकडे ते लक्ष देत होते. त्यामध्ये जर बोलायला गेलं तर हायवे पासून जोडणारे जे मुख्य रस्ते आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचं करायचं झालेलं आहे, त्याचं टेंडर प्रोसेस झालेलं आहे, त्याचं लवकरच काम चालू होतं. या अशा गोष्टी जसं आता अमृत योजनेमधला जो दुसरा टप्पा आहे तो कम्प्लीट करायच्या प्रोसेसमध्ये आहे. हे जे ओव्हरहेड वायर आहेत हे अंडरग्राऊंड करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. त्याचबरोबर आपला स्टेशन जवळचा सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न म्हणजे स्टेशन बाहेर उतरले त्यानंतर फेरीवाले, ऑटो रिक्षा, लोकांना चालण्यासाठी जागा नाहीये. आम्ही तिकडे जसं ठाण्याला आहे स्टॅटिकचा प्रकल्प, तसाच आम्ही त्या ठिकाणी जी जुनी इमारत आहे त्या ठिकाणी त्याचं ग्राउंड आहे तिकडे आम्ही ती इमारत बांधू आणि तिकडे पार्किंग, रिक्षा स्टँड, बस स्टँड आणि फेरीवाले असा आमचा एक संकल्प आहे की तिकडे आम्ही तो करू आणि तो रस्ता 150 मीटरचा रस्ता हा लोकांसाठी मोकळा करू. आज 10 वर्षानंतर काही लोक आपल्यापर्यंत आल्यात आणि तुम्हाला सांगतात की आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू, पण 10 वर्ष ते कुठे होते? ज्यावेळी महामारी आली त्यावेळी आपला लोकप्रतिनिधी आपला बरोबर असला पाहिजे, त्यावेळी तुम्ही कुठे होते हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे आणि हा सगळा विचार करूनच आपण मतदान केलं पाहिजे. नमस्कार, मी कमलेश संखे, कॅमेरामन नितेश तरे सोबत माय MTV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण आलो आहे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये. निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि अशा वेळेला उमेदवारांच्या म्हणणे, उमेदवारांचे प्रॉमिसेस आहेत हे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 4 मध्ये. प्रभाग क्रमांक 4 क चे उमेदवार मनीष वैद्यजी आपल्या बरोबर आहेत. मनीष वैद्य यांच्याबरोबर आपल्याला बोलायचं आहे, त्यांच्या म्हणणं काय ते जाणून घ्यायचं आहे. मनीष वैद्यजी, आपलं स्वागत आहे माय MTV मध्ये. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकंदरीत परिस्थिती बघितली तर असं जाणवतं की इथे एक 35 वर्ष एकाहाती सत्ता होती आणि ह्या वेळेला जेव्हा तुमच्या विधानसभामध्ये असं आढळलं की दिग्गज जितेंद्र ठाकूर सारखे दिग्गज होते त्यांना पराभव सहन करावा लागला आणि आता या महानगरपालिकामध्ये जितेंद्र ठाकूर किंवा बहुजन विकास आघाडी ही आपली डबल शक्ती लावण्याची शक्यता आहे. तर त्या संदर्भात तुम्हाला काय म्हणायचं? प्रथमतः आपल्या प्रश्नामध्येच उत्तर आहे. आपण बोलले ना की 35 वर्ष त्यांना संधी मिळाली आणि 35 वर्षात काहीच नाही. गेल्या 35 वर्षापासून एक पिढी घडते एवढा वेळ जनतेने त्यांना दिलं तरी देखील या वसई विरारबद्दल चांगलं काही करण्याचा दृष्टिकोन आताच नाही. आज 35 वर्षापासून नाही कुठल्या हॉस्पिटल बांधल्या, नाही कुठल्या मनोरंजनाच्या गोष्टी केल्या, तर काही गार्डन चांगले डेव्हलप केले, काहीच नाही ना. रोडची कंडिशन होती ती बेकारच होती. त्या सगळ्या गोष्टीला लोकांनी विचार केला आणि लोकांनी पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाला निवडलं. आपण भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार आहात आणि अशा प्रसंगी आपण जेव्हा प्रभाग क्रमांक 4 निवडणूक लढवतात तेव्हा इथल्या मतदारांना आपण आपली ओळख करून द्यावी लागते आणि आपण या प्रभागासाठी काय करणार आहात ते सांगा. मी मनीष वैद्य, गेले 15 वर्ष कंटिन्यू सतत आपण लोकांशी संपर्कात आहे. 2015ला मी इलेक्शन लढलो, त्यानंतर माझा तिकडे पराभव झाला. त्यानंतर मी कुठलेही थांबलो नाही. दुसऱ्या दिवशी मी कामाला लागलो आणि सतत लोकांशी संपर्क असणं, त्याचबरोबर लोकांचे छोट्या मोठ्या जे पण काम आहेत ते मी नक्कीच करत आलेलो आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कोविड जेव्हा आलं त्यावेळी जनतेने बहुजन विकास आघाडीला निवडून दिलेलं होतं, तर ते सगळे जण त्यांचे ते घरात बसले. त्यावेळी आम्ही लोकांमध्ये होते, लोकांना सेवा देत होते, लोकांची काळजी घेत होते. सॅनिटायझर प्रत्येक सोसायटीमध्ये, सोसायटी आवार, त्यांच्या घराच्या बाहेरचा आवार हा 2 वेळा सॅनिटायझर करून देत होते. अशा प्रकारचे लोकांना कामं करत होते. वॅक्सिनेशन देण्यापासून आज 4800 पेक्षा जास्त वॅक्सिनेशन आम्ही मोफत उपलब्ध करून दिले लोकांना.
अशा गोष्टी आमच्या जमेच्या बाजू आहेत. कोरोना काळामध्ये ज्या ज्या लोकांनी कामं केली त्या लोकांना जनतेने लक्षात ठेवलं, कारण की परिस्थिती तशी होती, ती महामारी होती. आणि त्यावेळेला जर तुम्ही कामं केलं त्यातलं एखादं स्पेसिफिक उदाहरण सांगता येईल का, की आपण कोणाचं एकदम सिरियस असताना त्याला वाचवलं वगैरे असं काय आहे? आपण 3-4 वेळची घटना मी सांगतोय की एक पेशंट होतं की त्यांच्या घरामध्ये कोणच नव्हतं बघायला आणि त्यांना कोविड झालेलं, ते घरात पडून होतं, कोण न्यायला तयार नाही. त्या परिस्थितीमध्ये आम्ही पोहोचलो तिकडे, मी आणि माझी कारते, आणि त्या व्यक्तीला घेऊन आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट केलं. या अशा कित्येक घटना आहेत की जेव्हा लोकांना जरूरत होती तेव्हा आम्ही तिकडे होते. त्या काळामध्ये आमच्या सगळ्या लोकांना कोविड झाला. त्या परिस्थितीत जसे आम्ही बरे होऊन परत लोकसेवेमध्ये लागले, मध्ये धान्य वाटप असो, लोकांची सगळ्या बाबतीत काळजी, आश्रय गृह असो, या लोकांना 4,800 पेक्षा लोकांना आम्ही स्वतः कॅम्प घेऊन वॅक्सिनेशन फ्रीमध्ये करतोय. त्यावेळी बहुजन विकास आघाडीचे लोक पेड वॅक्सिन देत होते, त्यावेळी आम्ही मोफत वॅक्सिन देत होते. या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांपर्यंत करत आलेलो आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता आपण कोरोना काळामध्ये काम केलं असं आपलं म्हणणं आहे. आत्ता जेव्हा आपण बघतोय की आम्ही जेव्हा या परिसरामध्ये दिसतो तेव्हा आपण रस्ते, त्यानंतर पाण्याचा निचरा न होणे, तर बरीचशी अनधिकृत बांधकामं त्याबाबत तुमचं काय? नाही, नक्कीच इथे खूप मोठी समस्या आहे. आजही त्या समस्या काही ठिकाणी भेडसावत आहेत मोठ्या प्रमाणात. परंतु एक दिलासा म्हणजे गेल्या 1 वर्षापूर्वी ह्याच लोकांनी आमदार म्हणून राजा नाईक यांना निवडून दिलं आणि जेव्हापासून राजा नाईक आज आमदार झाले त्यापासून सतत विकास योजनेकडे ते लक्ष देत होते. त्यामध्ये जर बोलायला गेलं तर हायवे पासून जोडणारे जे मुख्य रस्ते आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचं करायचं झालेलं आहे, त्याचं टेंडर प्रोसेस झालेलं आहे, त्याचं लवकरच काम चालू होतं. या अशा गोष्टी, जसं आता अमृत योजनेमधला जो दुसरा टप्पा आहे तो कम्प्लीट करायच्या प्रोसेसमध्ये आहे. हे जे ओव्हरहेड वायर आहेत हे अंडरग्राऊंड करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. त्याचबरोबर आपल्या स्टेशन जवळचा सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न म्हणजे स्टेशन बाहेर उतरले त्यानंतर फेरीवाले, ऑटो रिक्षा, लोकांना चालण्यासाठी जागा नाहीये. आम्ही तिकडे जसं ठाण्याला आहे स्टॅटिकचा प्रकल्प, तसाच आम्ही त्या ठिकाणी जी जुनी इमारत आहे त्या ठिकाणी त्याचं ग्राउंड आहे, तिकडे आम्ही ती इमारत बांधू आणि तिकडे पार्किंग, रिक्षा स्टँड, बस स्टँड आणि फेरीवाले, असा आमचा एक संकल्प आहे की तिकडे आम्ही तो करू आणि तो रस्ता 150 मीटरचा रस्ता हा लोकांसाठी मोकळा करू. विरार वसईमध्ये आणखी एक असं म्हणतात की 40 इमारतीचं भूत किंवा 41 इमारतींचं भूत, ज्या 40 इमारती पाडल्या गेल्या त्या बाबतीत असं भ्रम पसरवलं जात आहे की जर भारतीय जनता पार्टी किंवा महायुती सत्तेत आली तर बऱ्याच जणांची घरं वगैरे पाडली जातील. तर ह्या बाबतीत तुम्हाला काय म्हणतात? पहिला तर मी एक सांगतो की जो 41 बिल्डिंग जे तुटल्या गेल्या ते बिल्डिंग कोणाच्या होत्या, ते अनधिकृत बांधकाम कोणी केलं, आणि त्यानंतर तो कोर्टाचा निर्णय होता. तर कोर्टाच्या निर्णयाला स्टे कसा घेता, काय विषय होता, त्या अडचणी किती आहेत ते सगळ्यांना माहिती आहे. दुसरी गोष्ट, आता कमीत कमी 2 लाख 3 लाख पेक्षा लोक पुढच्या 3 वर्षामध्ये बेघर होऊ शकतात, कारण सगळे C2 C1 ची नोटिस लागतील. त्यासाठी आमच्या सरकारने योजना आणलेली आहे आणि आमचे मुख्यमंत्री येतच आहेत. चांगली आपल्याला घोषणा त्या ठिकाणी केलेली दिसेल. मुख्यमंत्री येत आहेत, त्यानंतर एकनाथ शिंदेजी पण इकडे येत आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता उद्याच येत आहेत, त्याची पूर्ण तयारी तुमची झालीच असेल. आता तुमच्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये जनतेला किंवा मतदारांना आपण आपल्याला का निवडून द्यावं, आपल्याला मत का द्यावं, त्या संदर्भात आवाहन करू शकतो. पहिला तर मी लोकांच्या 24 तास लोकांच्या सेवेत असतो. कधीही कोणी मला फोन केला तर मी सहज अवेलेबल असतो, हा एक गोष्ट आहे. त्यानंतर मी गेले 15 वर्ष सतत काम करत आलो आहे. म्हणजे मी नगरसेवक नव्हतो, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी लोकांची कामं करत आलो आहे. जसं नगरसेवक करतात त्यापेक्षा जास्त मी कामं करत आलेलो आहे आणि नगरसेवक नसतानाही मी त्या पद्धतीने लोकांच्या कामात पूर्णपणे त्यांच्याबरोबर होतो. त्याचबरोबर माझं विजन आहे की माझ्या परिसरातले असलेले पहिले रस्ते
ते मी सगळे कॉन्क्रिटीकरण करणार आहे. त्याचबरोबर पाणी अमृत योजनेमध्ये जे टप्पा 2 आहे त्या अंतर्मध्ये पाणीची लाईन्स प्रॉपर करून घेणार आहे. त्यांनी जास्त दाबामध्ये पाणी अवेलेबल होईल या गोष्टीकडे लक्ष देत आहे. त्यानंतर ओव्हरहेड वायरी आहेत माझ्या प्रभागात ते सगळे अंडरग्राऊंड करून घेत आहे. माझ्या प्रभागात स्टेशनचा परिसर येतो, त्यामुळे त्या स्टेशनच्या परिसरामध्ये स्टॅटिकचा प्रकल्प जसा ठाण्याला आहे तसं तो राबवून तो रस्ता पूर्णपणे खाली करून घेतोय. त्याचबरोबर जे फेरीवाले आहेत त्या फेरीवाल्यांना दुसरी जागा अवेलेबल करून तो ती जागा क्लिअर करून घेतोय. त्याचबरोबर आमच्याकडे आमदारांच्या नेतृत्वामध्ये मेट्रो येते. त्याचबरोबर आपल्याकडे कोस्टल रोड येतोय. त्याचबरोबर आपण दुसरी गोष्ट म्हणजे हे जे स्ट्रीट लाईट्स आहेत हे स्ट्रीट लाईट भरपूर वेळा बंद होतात. त्यामुळे आमच्या वचननामामध्ये असणार आहे की ही स्ट्रीट लाईट आम्ही सोलर इंजिन याच्यावर चालू आणि ते सोलर स्ट्रीट लाईट बसवून घेऊ. इतर अजून मी गोष्टी आहेत जे आम्ही करत जाऊ. जसे आमच्या याच्यामध्ये 2 उद्याने येतात, ही उद्याने आम्ही व्यवस्थित करू आणि चांगल्या दर्जाचे उद्याने तिकडे बांधू. त्याचबरोबर आम्ही नाट्यगृह बांधू. या वसई विरारमध्ये चांगलं नाट्यगृह आम्ही इथे बांधू. स्पोर्ट कॉम्प्लेक्स बांधू चांगल्या प्रकारचं. त्यांनी जे खेळाडू आहेत आमच्या या वसई विरारमध्ये त्यांना त्याचा फायदा होईल. त्यानंतर समाज इतर समाजांच्या लोकांसाठी समाज भवन बांधू. या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहे. आपण आता जवळजवळ इकडच्या ज्या समस्या आहेत त्यांना आता ऍड्रेस केलेला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही सांगितलेलं आहे की फेरीवाले जे आहेत, जो कुठला बाहेरचा जेव्हा माणूस येतो कुठला पण, तर त्यांचं पहिले इम्प्रेशन विरार असेल त्याच्यामुळेच खराब होतात. त्या बाबतीमध्ये तुम्ही स्टॅटिक्स योजना आणणार आहात, बरोबर आहे, जी ठाण्याला राबवण्याची. आता एक शेवटचं आवाहन तुम्ही मतदारांना करायचं आहे की तुम्हाला मतदान करण्यात बघा, तुम्ही जोपर्यंत मला जे कामं सांगितली ते मी प्रामाणिकपणे करण्याचे प्रयत्न केले. मी तुमच्यामध्ये सहज अवेलेबल असतो आणि नेहमी तुम्ही मला कधी बघू शकता, कधी भेटतो. आता तुम्ही विचार करायला पाहिजे की आज 10 वर्षानंतर काही लोक आपल्यापर्यंत आल्यात आणि तुम्हाला सांगतात की आम्ही तुमच्यासाठी हे करू ते करू. पण 10 वर्ष ते कुठे होते? ज्यावेळी महामारी आली त्यावेळी आपला लोकप्रतिनिधी आपला बरोबर असला पाहिजे. त्यावेळी तुम्ही कुठे होते हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे आणि हा सगळा विचार करूनच आपण मतदान केलं पाहिजे. आपल्या बरोबर होते प्रभाग क्रमांक 4 मध्ये 4क मध्ये उमेदवार मनीष वैद्य कोरोना काळापासून गेली 15 वर्ष या क्षेत्रामध्ये या प्रभागामध्ये काम करत आहे आणि त्यांनी जवळजवळ इथल्या सर्व समस्यांवरती ते काय करणार आहेत याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये 24 तास जनतेसाठी उपलब्ध राहण्याचं आश्वासनही त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी असंही म्हटलेलं आहे की मला मतदान निवडून आणल्यानंतर मी पुन्हा, जसं काही लोक इलेक्शनच्या वेळेला किंवा निवडणुकीच्या वेळेला बाहेर येतात तसं नसता मी गेली 15 वर्ष काम केलेलं आहे. कोरोना काळामध्ये मी जीवाची पर्वा न करता जनसेवा केलेली आहे. या दृष्टिकोनातून सर्वांनी मला मतदान करावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार जिंकून यावेत व महायुतीचा महापौर व्हावा यासाठी मुंबई तरुण भारततर्फे आम्ही त्यांना सदिच्छा देतो. धन्यवाद.